अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, तुमच्या सगळ्यांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, भाऊबीज आणि यमद्वितीया, कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे. यालाच भाऊबीज असे म्हणतात. तर आपल्याला भावाचे औक्षण करायचे आहे, त्याला ही एक वस्तू द्यायची आहे आवर्जून, जेणेकरून त्याचं आयुष्याच्या ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील, जी काही नकारात्मकता त्याच्यामध्ये असेल, तर ती निघून जाईल आणि आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभेल. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं आपत्कालीन मृत्यूचं त्याला भय राहणार नाही. त्या कारणाने आपल्याला ही गोष्ट त्याला द्यायची असते. तर ती गोष्ट काय आहे ते मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यानंतर शुभमुहूर्त काय आहे, त्या शुभमुहूर्तावर आपल्याला भावाला टिळा लावायचा आहे. अर्थातच तुम्ही जर त्या टाईममध्ये लावणं नाही झाला तर तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी दिवसभर केव्हाही भावाचे औक्षण करू शकता. पण काहींचं असते की शुभमुहूर्तावर काही घटना घडल्याच पाहिजे, तर त्या कारणाने शुभमुहूर्तसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, शुभमुहूर्त हा आहे 11:30 वाजतापासून ते 1:05 दुपारी. तर असा शुभमुहूर्त आहे. तर भाऊबीजेचे आपल्याला भावाला औक्षण करण्यासाठी या शुभमुहूर्तावर सुद्धा तुम्ही टिळा लावू शकता. वार गुरुवार असल्या कारणाने आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं यांचं स्मरण करायचं आहे की माझ्या भावाला तुम्ही दीर्घ आयुष्य लाभू द्या. त्यानंतर त्याच्यावर काही संकट असतील तर ते अर्थातच दूर करा, असं आपल्याला देवाकडे भावासाठी प्रार्थना करायची आहे. तर आता काहींचं असते, जर मासिक धर्म आला तर काय करायचं बघा, दुसरा तिसरा चौथा जर दिवस येत असेल तर काही ठिकाणी 2 वेळाच अंघोळ करून भावाचं औक्षण केलं जातं. ज्या बहिणीची तीव्र इच्छा असते तर त्यांनी 2दा अंघोळ करून सुद्धा चौथ्या दिवशी भावाचं औक्षण करू शकता. नाही तर मग आपल्याला आपली देव दीपावली असते त्या दिवसापर्यंत आपण भावाचं औक्षण केव्हाही करू शकतो. तर बघा, या दिवशी आपल्याला भावाला मंगल स्नान घालायचं असते, अभ्यंग स्नान घालायचं असते. त्यानंतर गोड गोड पदार्थ करून जेवायला घालायचं असते, त्याला ओवाळायचं असते. भाऊ आपल्याला काही अलंकार देत असते किंवा वस्त्र किंवा पैसे ओवाळणी म्हणून टाकत असतो. तर या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवण्यास जातो, म्हणून या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. तर बघा, भाऊबीज संबंधी कथा आहेत खूप प्रचलित, पण एक थोडीशी 1 मिनिटाची कथा आहे, तर ती सांगते मी तुम्हाला. की एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली, ज्याला आजवर कुणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या. यमाचे दूत अशा माणसाला शोध करीत निघाले. एका बहिणीला ही बातमी कळाली, तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते. आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली व त्याच्या घरी गेली. हिला बहुतेक वेड लागले आहे अशा माहेरच्या माणसांना वाटले. मग तिने खरा प्रकार सांगितला. सर्वांना आनंद झाला. आपले प्राण बहिणीने वाचविले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस होता कार्तिक शुक्ल द्वितीया, म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकावर प्रेम करावे, यासाठी हा सण बहिणीकडे जावे, तिला वस्त्र अलंकार द्यावेत व तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसली तर एखाद्या मानलेल्या बहिणीकडे जेवावे. बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळायचं असतं. या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. त्यानिमित्त यात्राही भरते. या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा करतात. असा भावा बहिणीचा प्रेमाचा सण असतो भाऊबीज. तर बघा, जसं आपण यमाला दीपदान केलं होतं धनतेरसच्या दिवशी, तर त्या पद्धतीने आजसुद्धा यमद्वितीयेला सुद्धा काही ठिकाणी यमदीपदान करत असतात. तर आपण आपल्या तिथे काय प्रथा आहे त्याप्रमाणे ही गोष्ट करायची असते. जर तुमच्या इथे जर प्रथा असेल तर तुम्ही आजसुद्धा यमदीपदान करू शकता. त्यानंतर बघा, जे ओवाळणीचं ताट आहे त्या ताटामध्ये आपल्याला कणकेचाच दिवा घ्यायचा आहे. त्यामध्येच आपण दुसरा दिवा घ्यायचा नाही, कणकेचा दिवा बनवून आपल्याला घ्यायचा आहे. तर चंद्राला ओवाळण्यासाठी जे आपण ताट तयार करतो तर त्यामध्ये 5 कणकेचे दिवे घेतल्या जातात. त्यानंतर सोन्याची काहीतरी वस्तू किंवा 1 रुपया
त्यानंतर एक सुपारी ही टणक असते, त्याप्रमाणे आपल्या भावाचे आयुष्यही खूप टणक असले पाहिजे, त्याचे आरोग्यही खूप तंदुरुस्त असले पाहिजे. त्या कारणाने औक्षण करताना जे औक्षण करायचं ताट असते त्यामध्ये सुपारी घ्यायची असते, नारळ, त्यानंतर एक फळ घ्यायचं. तर त्या फळामध्ये केळ हे उत्तम असतं, श्रीहरी विष्णूंना प्रिय, तर तुम्ही केळ घेऊ शकता. 2 नागवेलीचे पानं घ्यायचे आहेत, त्यावर 5 विलायची, 5 लवंगा आणि 5 सुपारी, अशा पद्धतीने ह्या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या असतात. ह्या 5-5 प्रमाणात घ्यायच्या. त्यानंतर करदोडा घ्यायचा असतो, तो नारळाला आपल्याला गुंडाळायचा असतो आणि काही ठिकाणी काळ्या कलरचा करदोडा असतो, तर काही ठिकाणी लाल, आमच्याकडे लाल आहे बघा, तर काही ठिकाणी काळा पण असतो. तर हा जो करदोडा असतो तो भावाला द्यायचा असतो, त्याने आपल्या कमरेला धारण करायचा असतो. कारण ज्या काही वाईट शक्ती आहे, ज्या काही नजरदोषाचं जे काही हे आहे, वलय आहे, तर ते आपल्या भावापर्यंत पोहोचू न देण्यासाठी हा करदोडा कमरेला बांधला जातो. अर्थातच गुरुचरित्राचे पारायण असतील, श्री स्वामी समर्थ महाराजांचे जर संकल्पयुक्त पारायण असतील, तर हा करदोडा आपल्याला काढून ठेवावा लागत असतो. ही सुद्धा काळजी त्या दिवशी आपल्याला घ्यायची असते. त्यानंतर जे नारळ आहे ते आपल्याला आपल्या भावाला ओवाळणी झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या भावाला ही नारळ वस्तू आवर्जून द्यायची असते. भावाला नारळच का द्यायचे? कारण नारळ हे माता लक्ष्मीचे प्रतीकसुद्धा असून नारळामध्ये खूप प्रकारच्या शुभलहरी असतात. तर यमदेवता हे अत्यंत रागिष्ट देवता आहे, तर त्यांच्या ज्या लहरी आपल्या पृथ्वीवर पडत असतात, तर इतर दिवशी त्या क्रोधित लहरी असतात, पण या भाऊबीजेच्या दिवशी त्या अत्यंत सौम्य झालेल्या असतात. आणि यासाठी आपल्याला यमदेवतेकडे आपल्या भावासाठी दीर्घ आयुष्य आणि अपमृत्यूपासून वाचवण्यासाठी त्याला आपल्याला प्रार्थना करायची असते. आणि ज्या काही सकारात्मक लहरी असतात, ज्या पद्धतीने बहीण आपल्या भावासाठी खूप त्याचं आयुष्य वाचवू शकते कथेत सांगितल्याप्रमाणे, तर ह्या ज्या शुभलहरी आहेत त्या नारळाद्वारे आपल्याला आपल्या भावाला द्यायच्या असतात. आणि जे हे नारळ आहे तर हे बघा कोणाला द्यायचं नसतं. काही ठिकाणी मी पाहिलं की हे नारळ घेतल्याच्या नंतर तेच नारळ दुसरीकडे ओवाळल्या जातं, नंतर तिसरीकडे जातं, मग कोणाच्या तरी घरी जातं. कोणी काय करतात, ताटामध्ये ते नारळच ठेवत नाहीत, ते खाली ठेवतात, नंतर मग एखाद्या देवाला फोडायला वगैरे चालेल अशा पद्धतीनं काही करू नका. एका नारळावरूनच जाणार आहे, 30-35 रुपयाची वस्तू आहे, तर ती आवर्जून या दिवशी आपल्या भावाला द्या आपल्या हाताने. प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला ही वस्तू हातात दिली पाहिजे, जेणेकरून ह्या ज्या लहरी आहेत ह्या त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान असलं पाहिजे. प्रत्येक बहिणीला आपल्या भावाचं संसार खूप सुखसमाधानाचा आणि गोकुळासारखा असावा असं वाटत असते. त्या कारणाने ही वस्तू आपल्या भावाला द्यायची आहे आणि आपल्या भावाने प्रसाद म्हणून ती फोडून खायची आहे. घरातल्यांना बाबांना दिलं तरी चालते. समजा हे नारळ एकट्यांना नाही खाल्ल्या जात, तर मग बाबा वगैरे असतील तर त्यांना सुद्धा दिलं चालते. आईने आपण सगळ्या मिळून जी घरातली फॅमिली असते तर त्यांनी खाल्लं तरी चालते. तर बघा, भाऊ नसेल तर आपल्याला चंद्राला ओवाळायचं असतं. तर चंद्राला ओवाळत असताना आपल्याला ताटामध्ये 5 कणकेचे दिवे बनवायचे असतात. 1 नारळ आणि 1 फळ आणि विड्यावर 5 लवंगा, 5 विलायची आणि 5 सुपाऱ्या ठेवायच्या. ते दिवे प्रज्वलित करायचे. 1 सोन्याची वस्तू ठेवायची, नसेल तर 1 रुपया ठेवायचा, 1 सुपारी ठेवायची, कुंकू घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या आणि आपल्या भावाला चंद्रस्वरूपात आपल्याला रात्री आकाशाच्या दिशेला ओवाळायचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला भाऊबीजेचा सण साजरा करायचा असतो. त्यानंतर भावाला टिळा लावत असताना अंगठ्याने लावायचा नाही. जे आपलं अनामिका असते, देवाचं बोट असते, त्याने सर्वप्रथम एक टिकला मस्तकावर लावायचा आणि अंगठ्याने त्याला वरच्या दिशेला डोक्यावर वर करायचं असते. त्यानंतर त्यावर अक्षदा लावायच्या, भावाच्या डोक्यावरती 2-3 अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतर ओवाळायचं असतं. या अंगठ्याने जर आपण वर कुंकू केलं तर भावाचं मस्तक जड पडत असतं आणि त्याला त्या दिवशी त्रास होतो. त्या कारणाने ही सुद्धा काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची असते. कुंकू लावताना ही चूक तुम्ही मात्र करू नका. त्यानंतर ओवाळणी झाल्याच्या नंतर भावाने
बहिणीला काही गिफ्ट स्वरूपात तुम्ही गिफ्ट देऊ शकता, वस्त्र देऊ शकता, काही पैसे देऊ शकता, जी तुमची हे असेल ते देऊ शकता. भावाला गोड म्हणून पेढा खायला द्या, साखर खायला द्या, काही घरात बनलेलं असेल फराळाचं ते द्या. तुम्ही काहीही गोड भावाला खायला या दिवशी देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला भाऊबीज आणि यमद्वितीया हा सण साजरा करायचा असतो आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचे औक्षण करायचे असते. तर अशा पद्धतीने आजची माहिती होती. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.